अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. घरात मुंग्यांची रांग लागली असेल तर स्वामी यातून देतात एक विशिष्ट संकेत. घरात एखाद्या पदार्थाला मुंग्या लागणं काही नवं नाही, पण कधी कधी मुंग्यांची रांग घरात कुठेही दिसते आणि त्या कशाला लागतात तेही कधी समजत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्याच्या दिवसात घरात भिंतीवर मुंग्यांची रांग सहन अगदी सामान्य बाब आहे. अन्नाच्या शोधात एका रांगेने जाणाऱ्या असंख्य मुंग्या नेहमीच आपल्या दिसतात. साखरेच्या किंवा अन्नाच्या पदार्थाच्या डब्याकडे त्या गेलेल्या असल्या की आपण त्यांना नष्ट करायचे उपाय योजतो. अनेकदा काळ्या मुंग्या दिसतात. तर मित्रांनो, जे स्वामी भक्त आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. घरात एखाद्या पदार्थाला मुंग्या लागणं काही नवं नाही, पण कधी मुंग्यांची रांग घरात कुठेही दिसते आणि त्या कशालाही लागतात हेही कधी समजत नाही. पावसाळ्याच्या सुरुवातीला किंवा उन्हाळ्याच्या दिवसात घरात भिंतीवर मुंग्यांची रांग दिसणं अगदी सामान्य बाब आहे. अन्नाच्या शोधात एका रांगेने जाणाऱ्या असंख्य मुंग्या नेहमीच आपल्याला दिसतात. साखरेच्या किंवा अन्नाच्या पदार्थाच्या डब्याकडे त्या गेलेल्या दिसतात. आपण त्यांना नष्ट करायचे उपाय योजतो. अनेकदा काळ्या मुंग्यांनाही दिसतात. लाल मुंग्या आपल्याला अंगावर चढल्यास चांगलाच दंड करतात, त्यामुळे चांगलेच झोपते, चुरचुरते. पण काळ्या मुंग्या चावत नाहीत, त्यामुळे काळ्या मुंग्या दिसल्या तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. एवढीशी मुंग्या आपल्याला कष्टाळूपणा, शिस्त, चिकाटी याचे धडे देत असते. त्यामुळे लहानपणापासून ही मुंग्या आपल्याला भावविश्वास, अंधश्रद्धाकारण प्राणी म्हणून कायमची नोंदली गेली असते. अशी ही मुंगी घरात दिसल्यास त्यामागे काही विशिष्ट संकेत असायचे. वास्तुशास्त्रात मानले जाते. वास्तुशास्त्रामध्ये विविध रंगाच्या मुंग्यांचा आगमनाचे अनेक प्रतिकात्मक अर्थ आहे. अशा काही संकेताविषयी आपण जाणून घेणार आहोत. वास्तुशास्त्रानुसार घरात मुंग्यांची रांग लागणे हे घरामध्ये सुख आणि संपत्ती असल्याचे लक्षण मानले जाते आणि त्यामुळे अनेक लोक मुंग्यांना मारत नाहीत, तर त्यांना धान्य वगैरे खायला पुरवतात. आणि घरांमध्ये काळ्या रंगाच्या मुंग्या मन शुभ मानले जाते आणि त्यांना अन्न देणे हे धार्मिक प्रथा मानली जाते. भिंतीवर मुंग्या घरामध्ये भिंतीवर मुंग्याची रांग चढताना दिसत तर त्याचा अर्थ घरात शुभ कार्य होणार आहे असं होतं. हे समृद्धी आणि प्रगतीचे लक्षण मानले जाते. मुंग्या उतरत असेल तर मात्र ते नुकसानीचे लक्षण मानले जाते. काळ्या मुंग्या घरांमध्ये काळ्या मुंग्या दिसल्या तर ते शुभ मानले जाते. घरात काळ्या मुंग्यांची रांग लागली असेल तर तुमच्या आयुष्यात लवकर धनसंपत्ती आणि सुख येणार आहे असा याचा अर्थ असतो. काळ्या मुंग्यांना खायला दिल्यास ते शुभ मानले जाते. तांदळाच्या डब्यात मुंग्या एकदा आपण बघतो की घरामधील धान्याच्या मुंग्या लागलेल्या असतात. मुंग्या तांदळाच्या डब्यात बाहेर येत असतात तर ते एक चांगले चिन्ह मानले जाते. हे धान्याच्या अंगाचे लक्षण आहे. काळ्या मुंग्या तांदळाच्या डब्यात लागलेल्या असतील तर काही विशिष्ट संकेत दूर होते. घरात अन्नाची कमतरता उतरत नाही. घर अन्नधान्याने भरेल राहते. लाल मुंग्या घरात लाल मुंग्या दिसत तर मात्र ते अशुभ मानले जाते. लाल मुंग्या आल्या असतील तर याचा अर्थ आयुष्यात त्रास, वाद आणि जादा खर्च होण्याची शक्यता असते. तेच मात्र घरात लाल मुंग्या तोंडात अंडी घेऊन जाताना दिसेल तर ते शुभ चिन्ह मानले जाते. तुमच्या घरात महत्त्वाचे काम प्रगती पथावर असल्याचे चिन्ह असते.
घरामध्ये उत्तर किंवा दक्षिण दिशेकडून काळ्या मुंग्या येत असतील तर ते शुभ लक्षण आहे. मात्र पूर्व दिशेकडून मुंग्या येत असतील तर ती वाईट बातमी येण्याची शक्यता असते. मुंग्या पश्चिमेकडून येत असतील तर ते प्रवासाचा योग्य असल्याचे संकेत असते. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठराल.